जे इयत्ता पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतचे मित्र असतील, शेजारी असतील, आई वडील तर त्याचे येतातच प्रत्येक शोला, पण त्याला शिक्षक ज्यांनी त्यांना घडवलेलं त्याला घडवलेलं आहे. पण या ही सगळी मंडळी समोर आहे. पण खास नमूद करावं असं वाटतं, तो बरेचदा एक नाव आम्हाला सांगताना बरेचदा त्याच्या तोंडात असतं. तो म्हणला की आज तुमच्या समोर जो विजय कापसे उभा आहे तो फक्त आणि फक्त राजेंद्र अहेर सर आणि अहेर मॅडम यांच्यामुळे आहे. ते आज प्रेक्षकात आहेत, ते प्रेक्षकात आहेत आणि त्याचा त्याला खूप अभिमान आहे. एखाद्या शिक्षकानं पहिलीपासून ते 10वी पर्यंत आपल्या विद्यार्थ्याला फक्त शाळेत शिकवू नये, तर लोककलेचे धडे त्याच्यावर गिरवावेत आणि त्याचा वारसा चालवत त्यानं असं काहीतरी उभं करावं. हा खरंच खूप अभिमानाचा दिवस आहे. जानेवारीमध्ये त्यांना एक मोठा पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला होता आणि त्यांची खूप इच्छा होती की विजयचा एकदा तरी मला कार्यक्रम पाहायचा. तर तो नेहमी म्हणायचा ज्यावेळेस पिंपरी चिंचवडमध्ये असेल तेव्हाच तर तुम्ही नक्की या. तो काल सुद्धा म्हणायचा की त्यांना पुढे त्रास होईल का, असं होईल का. म्हटलं नाही आले. त्यांना तुझा कार्यक्रम बघायचा म्हटल्यानंतर त्यांना खूप आनंद वाटला. त्यामुळे ते अतिशय म्हणजे नाही आले बाहेर. मागाशी सुद्धा थोडा त्यांना त्रास वाटला तर बरेचसे बाहेरचे लोक असे त्यांना म्हणायला लागले की त्यांना काही झालंय का, पण ते एवढे आजारी असताना सुद्धा खास आले. तो ज्यावेळेस आमच्याकडे होता ना, फक्त चौथीला तो माझ्याकडे आमच्या दोघांकडे तो आलेला आणि त्यावेळेस तो एकदम आमच्या स्वतःच्या मुलासारखा तो आमच्या बरोबर तो राहायचा. आणि ह्या स्टेजवर त्यांनी इतके कार्यक्रम केले. त्यावेळेस आमचे पोवाड्याचे कार्यक्रम असायचे, शाळेतले छोटे छोटे कार्यक्रम असायचे, पण त्या सगळ्यात तो ढोलकी इतका छान वाजवतो. अप्रतिम ढोलकी त्यांनी पिंपरी चिंचवड मध्ये वाजवलेली आहे आणि त्याला त्याच्या टीमला असं पुढे खूप छान ते उत्तरोत्तर त्यांनी प्रगती करो हीच आमच्या दोघांकडनं त्याला शुभेच्छा. कार्यक्रम कसा वाटला? आज मी बघितलेलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं. मी काही सांगायचं की तुला काही तणफोड देणार नाही कधीच. काय पाहिजे ते पुरवेल मी आणि ते पुरवत आलेलो आतापर्यंत. चांगला कलाकार ठरवला याचा मला अभिमान वाटतो आज. म्हणजे ऍक्च्युली सरांनी एक विजय कापसे स्टेजवर दिसतोय, पण अशा असंख्य विजय कापसे सरांनी घडवलेत आणि दर आत्ता त्याची तब्येत जरा खराब झाली नाहीतर त्यांनी दर उन्हाळ्यामध्ये नगरपालिकेच्या मुलांना लोककलेचे धडे तिथे देत असतात आणि फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या मुलांना आपल्या मुलांसारखं ते ट्रेन करतात. खरं तर जे काही मी असेल ते फक्त आणि फक्त आहेर सर आणि आहेर मॅडम मला त्याच्यासमोर मला काही परफॉर्म करायला मिळालं. हा योग मला भरपूर दिवस वाट बघत होतो मी की हा योग यावा आणि आज हा योग आला. खूप थँक्यू सर. या आख्यानाच्या